सोडणार गोड तो दौडीत सोडणार चाकर शिवबाच होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांच्या आशीर्वादे भर भर आम्हीच जाणार आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार सुरव्या उगवला हे तत्काळी रात्र वारच्या ये गाणी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा देवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजार माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे जिजाऊचा लेख कसा मातीसाठी लढला भवानी तलवार ब्राह्मण प्रतिपालक प्रजापति वीर हो माते जिजाऊ नंदन है वो रुद्र अंश जो चरणी सादर गडकोट सह्याद्री तुझा रे नाना राखू त्याची शान तुझी रे आन राखू त्याची शान तुझी रे आन आमच्या राजानं दिलया दान राखू आम्ही 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 आमच्या राजानं दिलया दान राखू हे शंभू शंकराच नव राजगड गावर शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार शिवमहाराज 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 राजार
हित पाय ठेवण्याआंदी चर दोस्त कर बर हित पाय ठेवण्याआंदी चर दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वर काय वनवा कसा कसा तुला झेपल वर काय वनवा कसा तुला झेपल मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठशाही ठोकल शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा दुष्ट दुर्जना कलेक्टर हा रक्षतो शत्रूने खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख, माझं नाव महेश मोतीराम आवकीरकर. रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल, आज आपण रायगड किल्ला हा प्रात्यक्षिक पाहणार आहे. रायगड किल्ला बघायचं म्हटलं तर एक पिकनिक पॉइंट बघायचा नाहीये, तर ऐतिहासिक स्थळ महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणून रायगड बघायचा. रायगड बघायचा, परंतु तो डोळ्यात आपल्या साचून ठेवायचा. रायगड बघायचा, रायगड वाचायचा. त्यावेळेस कळेल की रायगड म्हणजे काय आहे. याच्या आधी तुम्हाला माहित असेल की रायगड एक महाराष्ट्रातील दुसरी पंढरी म्हणून या रायगडाची ओळख आहे. या रायगडास पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राल्टर, रासी होता. अनेक राजवट आले, अनेक नाव पडली. आपल्या राजाने या रायगडाला पहिल्यांदा पाहिलं राजगड. राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे आहे, का मोकाट पडले तर का रिकामी आहे. पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे. प्रतापगड पाहिलाय का आपण. या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. ते जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही, एवढं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे. हे मोरे फार गर्विष्ठ आणि उर्मट होते, कारण त्यावेळचा बादशाह माणूस आदिलशहा. जर का मी आज आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोणा गैरसमज झाला मोऱ्यांचा. आपल्या राजाने चंद्रराव मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला. मोरे दोघे मराठी आहोत, आपण मराठी म्हणून स्वराज्य घरदार निर्माण करू. यासाठी सुद्धा याचा वापर केला असेल. पहा बघा, आता तुम्हाला जाताना पाणी लागलंच असेल. सुद्धा एक धबधब्याला पाणी आहे, ते याचंच पाणी आहे. आता हे लिकेज असल्यामुळे प्राधिकरणामार्फत याचं काम चालू आहे. आता आपण बाल्ले किल्ल्यात जाऊया. बाल्ले किल्ला म्हणजे किल्ल्यात जो किल्ला असतो, महत्वाचा एरिया बघायला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या दरवाजाने आला त्या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज अथवा कुठल्या वीर पुरुषाची पालखी आली त्याच दरवाजाने आतमध्ये यायची. या साईडला मेणामध्ये राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सायंकाळच्या वेळेला सूर्यास्त सनसेट पाहण्यासाठी जायचे. या दोन दरवाजाला लागूनच एक लाईनीमध्ये भिंत आहे. भिंतीला 6 दालन, 6 दरवाजे आहेत. राजांना राण्या किती होत्या? राजांना राण्या होत्या 8. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सत्वारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई अशा 8 राण्या. रायगड किल्ल्यावर 6 राण्या राहायच्या, मग 2 राण्या राहायच्या कुठे? मराठ्यांचा दुर्दैव एवढंच की पट राणी सईबाई याने रायगड पाहिला नाही.
संभाजीराजे 2 वर्षाचे असताना 1659 रोजी शाहीबाईंच्या राजगडावर निधन झालं. पुतळा राणीसाहेब पाचाडगावी जिजाऊच्या सेवेसाठी राहायच्या, कारण आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी नवीकरवाडा बांधून दिला. त्यांच्या सेवेकरता पुतळा राणीसाहेबांना ठेवल्या, बाकीच्या उरलेल्या साऱ्या इथे राहायच्या. हा एका राणीसाठी एक मोल आहे. 1 पहा किंवा 6 पहा सगळे सारखेच, कारण वेगवेगळा केला असता तर भेदभाव झाला असता. प्रत्येक राणी मला टॉयलेट दिले. आज आपला गैरसमज आहे, इंग्रजांनी टॉयलेटचा शोध लावला. मनातून शंका काढा, पहिला महाराष्ट्र टॉयलेटचा शोध लागला, मग इंग्रजांनी आपल्या इकडची कॉपी करून तिकडे modify केली. प्रत्येक राणी मला समोर जो चौतर आहे याला दासींची घरं, नोकर चाकऱ्यांची घरं म्हणतात, सर्वन्स क्वार्टर्स. स्वराज्याला पितुरी जमणारी नव्हती, स्वराज्याला पितुरी चालणारी नव्हती. जर का दासीने म्हणजे नोकर चाकऱ्याने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते. या दृष्टीने दासीला इथे परमनंट घर दिले, दासींची घरं आहेत. पुढे आपण धान्य कोठार मंत्र्यांची घरं बघून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खाली जी पडलेली घरं आहेत याला अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणतात. 16व्या शतकातलं पहिलं मंत्रिमंडळ आपल्या राजाने इथे स्थापन केलं. राजांचे 8 मंत्री होते. अण्णाजी पंत, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजी रावजी आणि बालाजी आवजी असे राजांचे 8 मंत्री यांची घरं आहेत. अष्टप्रधान मंत्रिमंडळाला म्हणतात. इकडे धान्यांचं कोठार आहे. 2 जाळीवाले एक दगडामध्ये धान्य कोठार. कोकणात याला पेव, कणगी किंवा अंबरखाना म्हणतात, कारण रायगड एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेडा कधी मारेल? गडाला शत्रुवेडा जास्तीत जास्त किती महिने मारेल तर 4 ते 6 महिने. गडावरच्या लोकांना इमर्जन्सी धान्य पुरेल या दृष्टीने धान्यांचा वापर केला. महाराजांच्या नंतर पेशवाई सत्ता आली. पेशवाई सत्तेने याचा वापर कैदी कोठार केला. चोरी, लबाडी, गुन्हा, फितुरी करेल 7 दिवस कोंडायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला कोणत्यात भरून टकमक टोकावरून फेकायचं. शिवाजी राजांनी कुणाला ढकललं नाही, संभाजी राजांनी कुणाला सोडलं नाही. जगावं तर शिवाजी राजांसारखं आणि मारावं तर संभाजी राजांसारखं. आपण पुढे राजांचा राहता राजवाडा बघायला जाऊ. महत्वाचं सगळ्यात पवित्र ठिकाण आहे ते राजांचं बेडरूम, राहतं घर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे स्वयंपाकघर आहे, किचन रूम. विषबाधा, विष प्रयोग जास्त व्हायचे ना त्यावेळेस, होऊ नये म्हणून 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. किचनचा एल आकाराचा आकार आता आपल्याला हवा असतो. हे 400 वर्षापूर्वीच एल आकाराचं किचन आहे. हे जेवण बनवण्याचं ठिकाण. या चुली आहेत, इकडे उखळ आहे, खलबत्ता म्हणतो ना आपण, हे खलबत्ता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जे विटांचं बांधकाम आहे गेलंय टॅक्साळ म्हणतात त्याला. रिझर्व्ह बँक, पण छापखाना, छापायची जागा त्याची जागा. आपल्या करन्सीवर सत्यमेव शैते, राजांच्या राजमुद्रेवर प्रतीप चंद्र लेखे वर्ध विष्णू वंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो, जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं स्वराज्य चंद्राच्या पुरीप्रमाणे वाढत जावावं. राजांची राजमुद्रा ही लोकशाही कल्याणासाठी वापरली जावी. ती राजांचं टाकसाळ. दगडामध्ये गोल आकाराची रूम आहे, राजांची एसी रूम. सज्जा, गॅलरी, बाळखणी म्हणतात त्याला. एकावर एक 5 मजली. राज 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांबारगड, मकरंदगड आणि मानगड असं 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. ती राजांची एसी रूम. लोक खाली उतरताना बघितले ना, जमिनीखाली आडवायदाची रूम आहे. राजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक, बहिरूपी बहिर्जी नाईक. 18 भाषांचं ज्ञान. बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायचे. छोट्या मोठ्या गावात जाऊन छोटी मोठी खबर राजांपर्यंत सांगायची. अहो छोटी मोठी गावात सोडा, त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून दरबारात गुपित चर्चा घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवली म्हटल्यानंतर ती असते काय हुशार असेल. याला म्हणतात राजांची दृष्टी आणि याला म्हणतात स्वराज्याशी निष्ठेपणा. स्वराज्याशी ओळख, स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून या बहिर्जींची स्वराज्याशी ओळख होती. हे राजांचं दप्तरखाना, न्यायालय, मंत्रालय, 365 गडकिल्ल्यांचं कागदीपत्र व्यवहार, लिखाण काम इथे चालायचं. बाजूला खिडक्यात टेहळणी बुर्ज, सिक्युरिटी पॉइंट, पहारा करण्याची जागा आहे. आतमध्ये दरबार, सिंहासन आपण बघून घेऊ. जमिनीखालचा रूम आहे. मोबाईलची टॉर्च लावून माझी माहिती झाल्यानंतर येताना परतीच्या प्रवासाला बघा.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय. हा राजांचा दरबार. इथे शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला, होणारच. इथे राजांचं 32 मणाचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपणनाव इतिकात खान याने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार आणि 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती छत्र आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग 1985 मध्ये बसवली आहे. मूर्तीवरती हार. सांगलीवरून भिडे गुरुजींची रोज 2 लोक येतात. देवपूजा आरती होते. 27 वर्ष झाली सेवा चालू आहे. हा दरबार इथे राजांचं पूर्वीचं 32 मणाचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो. राजे 6 जून 1674 सकाळी पहाटे 4 उठतात. राजे होणार. देवदेवतांचं दर्शन घ्यायला आले. राजे या मार्गाने जाताना आनंदाने जातात. सिंहासनावरती आरूढ होतात. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती. राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव. आणलेल्या गागा भट्टाने 7 तद्याचा समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला आणि एका झुलपुकदाराने जोरात ललकार दिली. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्तव सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. अशा गोष्ट झाल्या आणि या प्रकारे राजांचा राज्याभिषेक पार पडला. एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सिंहासन होतं. हा नगारखाना आहे. मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलंय कसं आहे? सेम रचना दिसते की नाही? हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तर गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. पहा बघा, हा नगारखाना आहे. याच्यावर नगारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचा महादरवाजा कंपल्सरी बंद व्हायचा. याच्या आधी रायगड कुणी बघितलाय का? या दरबारामध्ये सर इकोसिस्टम होतं. रील्स वगैरे बघितल्या असेल. इकोसिस्टम किती हळू आवाजात बोललात ना तरी पूर्ण दरबारात आवाज जातो. आता सुद्धा जातो पण शांतता लागते, सायलेंट लागते. त्या दगडामुळे आवाज जातो अशी तज्ञांची मतं अशी आहेत. आणि अर्ध्या तज्ञांची मतं अशी आहेत की गडाचं भूमिपूजन झालं ना तर या दगडावर झालं. मग हा दगड काढता आला नाही. गडाचं उंच शिखर सुद्धा असू शकतं. पहा बघा, हा राजांचा दरबार. बाहेरच्या साईडला होळीचा माळ बाजारपेठ बघू. याच्यावरती शरब प्राणी आहे त्याची माहिती बाहेरच्या साईडने घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या मूर्तीवरती प्राणी आहेत. शरब प्राणी आहे. शरब आणि सिंह. सिंह आणि वाघ. सिंह आणि वाघ यांचं कॉम्बिनेशन म्हणजे शरब प्राणी. तुम्हाला माहिती आहे कसं? शरब म्हणजे जरी जंगलात ताकदवान हत्ती असेल तर राजा मात्र सिंह. हत्ती इकडे ताकद असते तर राजा सिंह. मोठा प्राणी आहे शिव आहे. शिव म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. तुम्हाला माहिती आहेत का? आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, बादशाही, निजामशाही या 5 शाही होत्या. हत्तींची ताकद होती यांच्याकडे. स्वराज्याला भीती होती. 5 शाही एकत्र आल्यानंतर स्वराज्य उद्ध्वस्त करून टाकलं. ज्या दिवशी राजांना कळालं ना या 5 शाही एकत्र आलेत, आपल्या राजाने त्यांना चॅलेंज केलं की येताना 1-2 सोबत येऊ नका, येताना 5 सोबत या. 4 पायाखाली चुरडेल, एकाला शेपटीवरती उडून टाकेल. हे मराठी सत्तेची ताकदीची प्रतिकृती कोरलेली आहे. म्हणजे मोडेल पण वाकणार नाही. हे मराठ्याची जात या प्रतिकृती पाहिली. एवढा जिल्ह्यात मोठा तेवढा इथे. बऱ्यापैकी शेवटचा धुक्यात दिसतो की नाही? शेवटचा डोंगर नजर संपते आणि तो डोंगर दिसतो बघा, अंधुक दिसतोय. हा तो राजगड आहे. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे. भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे